आजकाल कुठलाही प्रवास म्हटला की आपण पहिल्यांदा गुगल मॅप्स ओपन करतो आणि त्याच्यामध्ये आपलं डेस्टिनेशन टाकतो. गुगल मॅप्स आपल्याला तिथं पोहोचायचा रस्ता तर दाखवतोच, पण तिथे पोहोचायला किती वेळ लागेल आणि कुठल्या भागामध्ये किती गर्दी असेल हेही तो अचूक सांगतो. कधी विचार केलाय का की गुगल मॅप्सला हे कसं समजत असेल? कल्पना करा की तुम्हाला पुणे ते मुंबई हा प्रवास करायचा आहे आणि ही माहिती तुम्ही गुगल मॅप्सला दिलीत. सुरुवात होते तुम्ही पृथ्वीवरती कुठे उभे आहात याच्यावरून. आजकाल आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन असतो. या स्मार्टफोन मध्ये जीपीएस नावाचं एक उपकरण असतं. हे जीपीएस अंतराळातल्या काही विशिष्ट जीपीएस सॅटेलाइट सोबत नेहमी कनेक्टेड असतं आणि हे सॅटेलाइट्स तुम्ही आता पृथ्वीवरती कुठे उभे आहात ही माहिती तुमच्या मोबाईल मध्ये फीड करत असतं आणि ह्यालाच तर आपण लोकेशन म्हणतो. आता हे लोकेशन तुमच्या मोबाईल मधल्या कुठल्या कुठल्या ऍपनी वापरायचं याचं एक सेटिंग तुमच्या मोबाईल मध्ये असतं. गुगल मॅप्सला यावरून तर समजतं की तुम्ही आता डेक्कनला रुपालीची कॉफी पीत बसलायत ते. गुगलनी तुमचं लोकेशन तुमच्या कळत किंवा न कळत वापरायची परवानगी तुमच्याकडनं घेतलेलीच असते. अशी लाखो करोडो लोकांची लोकेशन्स वेळोवेळी गुगलकडे जात असतात. त्यामुळे कोणती व्यक्ती कुठल्या वेळेला कुठे आहे हे गुगलला अगदी व्यवस्थित माहिती असतं. तुम्ही तुमचा मोबाईल खिशात ठेवता आणि कारनी प्रवास चालू करता. अर्थात तुमच्यासारख्या इतरही अनेक कार्स या रस्त्यावरून धावत असतात. तुम्ही ज्या वेगात प्रवास करताय त्याच वेगाने तुमचं लोकेशनही बदलत असतं. गुगलकडे ही माहिती पोहोचत असते. त्यामुळे तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल याचा एक अनुमान तुम्हाला गुगल तिथे दाखवत असतं. रस्त्याच्या ज्या भागामध्ये खूप जास्ती प्रमाणात गाड्या एकत्र आल्या आहेत त्याच्यावरून गुगलला समजतं की अरे इथे ट्रॅफिक जॅम झाली आहे आणि मागच्या गाड्यांचाही वेग मंदावलेला असतो आणि ह्या सगळ्यावरून तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला जायला लागणारा वेळ हा ऍडजस्ट केला जातो. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अमुक एका ठिकाणी अमुक एका वेळेला किती गर्दी होती याची ऐतिहासिक नोंदही गुगलकडे असते. म्हणजे उदाहरणार्थ संध्याकाळी 6 वाजता जेव्हा ऑफिसेस सुटतात तेव्हा हिंजवडीचा चौक किंवा नळस्टॉपचा चौक इथे प्रचंड गर्दी होते हे गुगलला आधीच माहिती असतं. याच्या आधारावरतीच तुम्हाला ऑफिसमधनं निघाल्यानंतर घरी पोहोचायला किती वेळ लागेल हे तो तुमच्या मॅपवरती दाखवतो. क्वचित प्रसंगी नसलेले रस्ते दाखवून तो आपली फजिती करतो, पण हे सगळं अवलंबून असतं त्या भागातली भौगोलिक परिस्थिती, तिकडच्या रस्त्यांवर नीट आखणी केली आहे का नाही अशा अनेक गोष्टींवरती. शहरातील मोठे रस्ते आणि हायवे त्याच्यावर गुगल मॅप्स अतिशय उत्कृष्ट काम करतो. या भागातनं तुम्हाला गुगल मॅप्स कसा काम करतो याची कल्पना आली असेल. कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.